नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? फेब्रुवारी 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, समीर कनोडिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? समीर कनोडिया असं त्यांचं नाव आहे. कंटिन्युअसली फॉर द सेकंड इयर CEO ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे, अवॉर्ड आहे, तो यांना या ठिकाणी मिळालेला आहे. समीर कनोडिया असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत आणि फ्रान्सच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईनचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईनचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही या ठिकाणी एअरबस H125 आहे हे सध्या भारत आणि दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे हेलिकॉप्टर आहे. H125 हे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर उतरणारे एकमेव हेलिकॉप्टर म्हणून देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे जे काही हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी शोध, पाळत ठेवणे, उच्च उंचीवरील लॉजिस्टिक्स, शोध आणि बचाव तसेच वैद्यकीय निर्वासन मोहिमांसाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या एअरबस H125 असेंब्ली लाईनचं उद्घाटन कर्नाटक राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कमेंट करून सांगा. तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये 3 चित्त्यांच्या पिल्लांच्या जन्मानंतर आता भारतामध्ये एकूण चित्त्यांची संख्या किती झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोटल या ठिकाणी 38 संख्या झालेली आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये जन्म झालेल्या आणि जिवंत असलेल्या बछड्यांची संख्या आता 27 म्हणजे 27 झाली आहे. या 3 बछड्यांच्या जन्मानंतर चित्त्यांची भारतातील एकूण संख्या 38 झाली आहे. प्रत्येक पिल्लाच्या यशस्वी जन्मामुळे प्रोजेक्ट चित्ताला या ठिकाणी बळकटी येत आहे. जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला हे जे काही लेटेस्ट 3 चित्त्यांची पिल्ले झाली आहेत ती नेमकी कोणत्या चित्त्याला झाली आहेत, तर दक्षिण आफ्रिकेतील गामिनी या चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये 3 शावकांना जन्म दिलेला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आत्ताच विचारलं कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश बद्दल लगेच चर्चा करूया. मध्य प्रदेश राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. ऑपरेशन चिवल रस नाईट 3 चे नेतृत्व कोणत्या देशाकडून केले जात आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. युनायटेड अरब इमिरेट्स या देशाकडून या ठिकाणी नेतृत्व केलं जात आहे ऑपरेशन चिवल रस नाईट 3चं. उद्देश काय? तर गाझाला मानवतावादी मदत आणि पायाभूत सुविधा पुरवणे या उद्देशाने या ठिकाणी ऑपरेशन चिवल रस नाईट 3चं नेतृत्व या ठिकाणी करण्यात येत आहे UAE या देशाच्या अंतर्गत किंवा या देशाकडून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. दिबांग नावाचा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दिबांग नावाचा या ठिकाणी बहुउद्देशीय प्रकल्प या ठिकाणी बांधला जात आहे. 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या दिबांग नदीवरती विकसित केला जात आहे आणि तो पूर नियंत्रण सह जलविद्युत प्रकल्प म्हणून डिझाईन केला आहे. 2880 मेगावॉट क्षमतेसह ही भारत
भारतातील सर्वात मोठी जलविद्युत सुविधा या ठिकाणी बनण्याची या ठिकाणी क्षमता आहे. हा प्रकल्प NHPC द्वारे राबविला जात आहे. वीज निर्मिती व्यतिरिक्त पूर नियंत्रण हा एक प्रमुख उद्देश असलेला ऊर्जा साठवण प्रकल्प म्हणून याची या ठिकाणी संकल्पना आहे. बरोबर. तर दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प दिबांग नदीवरती विकसित केला जात आहे. दिबांग नदी काय आहे? ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी. आणि प्रोजेक्ट कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये बांधला जात आहे. अरुणाचल प्रदेश. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री प्रेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान रंगनाडी आणि सुमानसिरी आणि 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. एम्स नवी दिल्ली टेली रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी ज्याला म्हणता येईल TRUS बरोबर, याद्वारे अंटार्क्टिकामधील कोणत्या भारतीय संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या जोडले गेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, मैत्री स्टेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न समजला का? मी काय म्हणतोय लक्षात घ्या. एम्स नवी दिल्ली TRUS द्वारे ट्रस्टद्वारे TRUSचा फुल फॉर्म काय? टेले रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी याद्वारे अंटार्क्टिकामधील या ठिकाणी मैत्री स्टेशन या भारतीय संशोधन केंद्राशी या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी जोडलेले आहे. उद्देश काय? या तंत्रज्ञानामुळे दुर्गम आणि अत्यंत हवामानाच्या ठिकाणी जिथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात तिथे प्रगत आरोग्य सेवा टेली हेल्थ केअर पोहोचवणे शक्य झालं आहे. आणि याच्यामध्ये सहकार्य कोणाकोणाचं आहे? तर हे तंत्रज्ञान IHFC IIT दिल्लीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक D, मैत्री स्टेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 24 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय? तर उत्पादन शुल्काचे महत्त्व पटवून देणे, कर अनुपालन वाढवणे आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी आपण दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाज ज्याला म्हणता येईल CTS आणि CTSचा फुल फॉर्म काय? कॅडेट ट्रेनिंग शिप. तर या जहाजाचं नाव काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कृष्ण. काय नाव आहे? कृष्ण. लक्षात घ्या. CTSचा फुल फॉर्म आहे कॅडेट ट्रेनिंग शिप, मराठीमध्ये म्हणता येईल कॅडेट प्रशिक्षण जहाज. याचा उपयोग भारतीय नौदलाच्या कॅडेट्स आणि मित्र राष्ट्रांच्या कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यासाठी केला जाणार आहे. आणि याचं नाव, या जहाजाचे नाव भारताच्या 3ऱ्या सर्वात लांब नदी कृष्णा नदीच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेलं आहे. मग मला कमेंट करून सांगा, भारताची सर्वात लांब नदी पहिली कोणती आहे, दुसरी कोणती आहे आणि तिसरी तर आपण आत्ताच पाहिली कृष्णा नदी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. मिलान कॉर्टिना या ठिकाणी 2026 जे काय या ठिकाणी विंटर पॅरा ऑलिम्पिक झालं होतं, म्हणजेच काय हिवाळी पॅरा ऑलिम्पिक झालं होतं, त्यासाठी रशियन खेळाडूंवरील जे काय बॅन करण्यात आलं होतं, बंदी करण्यात आली होती, ती बंदी कोणत्या संस्थेने नुकतीच उठवलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समिती. बरोबर. इंटरनॅशनल पॅरा ऑलिम्पिक कमिटी या कमिटीने या
ठिकाणी जे काही रशियन प्लेयर्सवरती बॅन करण्यात आलं होतं, बंदी घालण्यात आली होती, ती बंदी या ठिकाणी उठवलेली आहे. 22 सप्टेंबर 1979 ला इंटरनॅशनल पॅरा ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झाली, ज्याचं मुख्यालय बॉन जर्मनी या ठिकाणी आहे. एकूण सदस्यत्व आहे या कमिटीचं 185 देशांकडे. अध्यक्ष आहेत याचे ॲड्रू पार्सन्स जे की ब्राझीलचे आहेत आणि उपाध्यक्ष आहेत डुआन केल जे की न्यूझीलंडचे आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9 ऑलिम्पिक हिवाळी खेळ बरोबर 2026 हे जे काही विंटर ऑलिम्पिक खेळ झाले 2026 त्याच्यामध्ये अव्वल स्थानी कोणता देश आलेला आहे. या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॅरा ऑलिम्पिक आहे बरोबर की नाही. जर तुम्हाला मेडल टॅली दाखवायची म्हटलं तर 1 नंबरला नॉर्वे आहे. नॉर्वेने एकूण 41 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 18 सुवर्ण पदक आहेत, 12 रौप्य पदक आहेत आणि 11 कांस्य पदक आहेत. 2 नंबरला आहे अमेरिका. अमेरिकाने एकूण 33 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 12 सुवर्ण आहेत. 3 नंबरला नेदरलँड आहे. नेदरलँडने एकूण 20 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 10 सुवर्ण आहेत. 4 नंबरला इटली आहे. एकूण 30 पदके, ज्याच्यामध्ये 10 या ठिकाणी सुवर्ण आहेत. आणि आपला प्यारा भारत देश या ठिकाणी एकही या ठिकाणी सुवर्ण नाही, रौप्य नाही, कांस्य नाही, एकही पदक या ठिकाणी जिंकलेलं नाहीये. ही या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, काय हरकत नाही. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10 वैमानिकी आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन केले जाईल. राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणजेच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कानपूर या ठिकाणी वैमानिकी आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने ओटावा कन्व्हेन्शन म्हणजेच खाणी बंदी करारामधून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी पोलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12 गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूटची पात्रता पातळी लोड चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए चंदीगड या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या ठोस पॅराशूटच्या संरचनेतील सुरक्षिततेचे उमेदवार सिद्ध झाले आहे. ही प्रणाली अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी ठरणार आहे गोष्ट बरोबर. तर पर्याय क्रमांक ए चंदीगड या ठिकाणी ही टेस्टिंग करण्यात आली होती, चाचणी घेण्यात आली होती गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूटची पात्रता पातळी लोड चाचणी. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. 2026चा लोसार महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर की तमिळनाडू. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर.